नमस्कार मंडळी, प्रियाज मॅजिकल किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय व्हेज मंचुरियन। त्यासाठी इथे मी कोबी आणि गाजर बारीक चिरून घेतला होता, त्याला मीठ लावून ठेवलं होतं। त्याच्यामुळे त्याला पाणी सुटले, ते पाणी व्यवस्थित पिळून घ्यायचे आपल्याला। सर्व पाणी पिळल्यामुळे मंचुरियन व्यवस्थित क्रिस्पी होतील। पिळून झाले व्यवस्थित। त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकते, एक बारीक चिरलेली शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा तांदळाचं पीठ, 4 चमचे मैदा, 1 चमचा सोया सॉस। आता आपल्याला त्याचा व्यवस्थित घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाणी वगैरे नाही टाकायचं, त्यातच होऊन जातं। आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। गोळे तयार झालेत, आता आपण ते तळून घेऊया। तेल आपल्याला जास्त कडक नाही तापायचे, मीडियम गॅसवर तळायचे आपल्याला। दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे। तळून झाले तर आता काढून घेऊया ते आपण। आता आपण ग्रेव्ही तयार करूया। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकते, बारीक चिरलेलं आलं, एक उभा चिरलेला कांदा टाकलाय, मिक्स करून घ्यायचे। परतला व्यवस्थित। एक उभी चिरलेली शिमला मिरची आहे, उभा चिरलेला कोबी, मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामध्ये। भाज्या खूप शिजवायच्या नाही आपल्याला, हलक्या शिजवून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस टाकते, मिक्स करून घेऊया। 1 चमचा रेड चिली सॉस, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता सॉस। जर स्पायसी हवा असेल तर थोडं अजून टाकू शकता। त्यानंतर 2 चमचे सोया सॉस, मिक्स करून घेऊया। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले मी, पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यात टाकून द्याव्यात आपण। आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचंय, खूप जास्त ग्रेव्ही नाही करायची आपल्याला। त्याच्यामुळे थोडंसंच पाणी टाकलंय, थोड्या वेळ शिजू द्यायचं आपल्याला। कलर चेंज झालाय, व्यवस्थित शिजले आता आपलं। त्याच्यामध्ये मंचुरियनचे बॉल टाकून घेऊया। हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे तयार झाले आपले व्हेज मंचुरियन। नक्कीच बनवून बघा। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।